सगळे लोक आपल्याला जमा करून देते देव की माया देवाजवळ आहे. सगळ्यात देखत जेव्हा आपण त्या धक्क्यात जेव्हा अग्नीत राहतो ना उभं, ते सगळे लोक पाहिजे आपल्याला. आपण ते म्हणतो मध्ये सोडव रे, मध्ये सोडव रे. आपल्यापैकी एकही सोडवाले नाही. सोडवे ना तेव्हा मायबाप. जेव्हा मायबाप सोडवत नाही, बायको येते ती सोडत नाही, लेकरं येते ती सोडवत नाही. आणि जेव्हा ते पाहिल्यावर सोडवत नाही, तेव्हा माणसाला वाटते बाबी एकादशी केली असती तर पुरली. कारण विचारते देव आषाढीची केली का नाही, महाशिवरात्रीची नाही. मग कधी बरं का खायासाठी जन्माला आला का म्हणते, खायासाठी का आला नरक टाकते जवळ, खायासाठी का साधी गोष्ट आहे. हे जेव्हा नरक टाकते तेव्हा लोकांच्या देखत ते काही तुमचे सोयरे धायरे जे मानलेले लोक आहे, जे सगळे लोक आहे ना, जे मानलेले सोयरे धायरे त्याच्या देखत तुमच्या पुढे नरकोडा टाकते देव महाराज. खाय म्हणते आता एकादशी नाही केली तर खाय. तेव्हा का आपल्याला असं वाटतं का आपण मेलो म्हणून. देव काही दिवसापर्यंत आपल्याला बोलू देत नाही. त्याचं नाव 13 दिवस आहे. विठ्ठल 13 दिवस देव माहीत करून देत नाही तू मेलेले म्हणून. 13 दिवस पर्यंत फिरवते तर आपल्या लोकांसोबत फिरवते. असं नाही की आपल्याला वाटतं आपण मेलो बा म्हणून. आपल्याला असं वाटतं की जिवंतच आहे. त्या 13 दिवसात 100 वर्षाचा अनुभव देते देव. त्याचं नाव परमात्मा आहे. किती दिवसात? 13 दिवसामध्ये 100 वर्षाचा अनुभव आपल्याला दाखवून देतो. ते झोपी मेल्यानंतर आपण मेलोच नाही, आपल्याला किती त्रास होतो त्या त्रासात माणूस रडते. रडता रडता आठवते देवा मी एकादशी केली असती तर पुरली असती, मी शिवरात्री केली असती तर पुरली असती, देवा रामनवमी केली असती तर पुरली असती. कारण मेल्यानंतर वाचवणारा आपला कोणीच येत नाही. स्वैरा येत नाही, आपले लोक येत नाही, कोणीच येत नाही. मान गेलं जन्म. मानणारे फक्त या जन्मापुरते. हा माया स्वैरा, ते माया स्वैरा. जवया सांगितले का तुम्ही मांस खाता. सोडलं म्हणलं राजा काय असं करतो. नाही आता तो नवीन जवळ झाला म्हणे, त्याचं जमत नाही म्हणे. मग जवयानं जर आणून नाही दिलं तर मग पोरीचं कसं होईल. लय हुशार लोक आहे तुमच्या गावाला आहे का. झोपले का झोपल्या का तुम्ही. हो म्हणत नाही म्हणत मी कीर्तन बंद करू का, बंद करू का, करू का नाही असं मनानच म्हणतात. झोपाई उरायला तुम्हाला आहे ना. मस्त पाणी आलं, आता गरमी गेली, आता मस्त थंडी आली. थंडी आल्यानंतर अंगावर एक नंबर काम आहे. आता काय की नाही, आतापर्यंत कूलरचं काम होतं, आता तर साखरीचंच काम आहे. 5 मिनिट आपली सेवा 2 घंट्याची वेळ. टेन्शन घेऊ नका. मानवेदन आणि हरिकथा पूजन वैष्णवाची. ज्या ठिकाणी आपलं मन आहे, मानलेलं जरी नसेल तर मनानं आपण परमात्म्याची भक्ती करण्याकरता संतांना म्हणा. सत्संग खूप महत्वाचा आहे. जीवनात आल्यानंतर एकादशीच्या दिवशी मनुष्याने सत्संग जर केला तर त्याला विष्णूची भेट होते महाराज. कारण वैष्णवांची भक्ती म्हणजे विष्णूची भेट आहे. कोणीही कारणाशिवाय भगवंत आपल्या भेट करता येणार नाही. कारण एकच आहे, संत समागमे करावी आवडी, संत समागमे